नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. सोबतच संध्याकाळच्या वेळी निवांत असा वेळ मिळावा त्यासाठी मी दुपारच्या वेळेतच घरातली आणि किचनमधली कामं कशी आवरून घेते हे आज मी तुमच्यासोबत व्हिडिओमधून शेअर करणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर अशी दुपारची निवांत वेळ असली की काहीतरी घरातील कामे करता येतात आणि किचनचं सुद्धा बऱ्यापैकी सगळं सामान जे आहे किंवा डबे वगैरे आवरायचे असतील तर ते मला आवरता येतं, कारण त्या वेळेत मुलं झोपलेली असतात आणि शांतता असते, त्यामुळे मग सगळे कामं वेळेवरती नीट आवरल्या जातात. तर मला जेव्हा केव्हा किचन आवरायचं असेल तर मी ते मुलं स्कूलमध्ये असताना किंवा दुपारच्या अशा निवांत वेळामध्ये आवरते. आणि कधीतरी मला अशी छोटी छोटी कामं करायची असतात, जसं की डबे भरून ठेवणं किंवा मग डबे घासून ठेवणं, डब्यामध्ये काहीतरी नवीन सामान आणलेलं असेल ते भरून ठेवायचं किंवा तेल वगैरे काढायचं असेल, तर असे सगळे कामं जे आहेत तर ते मी दुपारच्या वेळेत करते. म्हणजे आता हे कामं जरी अगदी 5 मिनटाचे किंवा 10 मिनटाचे आपल्याला वाटत असले तरी देखील मुलं सोबत असताना काहीतरी सांडतं आणि काहीतरी आपल्याकडून पडतं किंवा मुलांकडून तरी पडतं आणि खूप गोंधळ होतो. त्यामुळे मग अशी निवांत वेळेत मी ही सगळी आवरावर करून ठेवते. सगळे कामं दुपारच्या वेळेत आवरते, म्हणजे मग मुलं उठल्यानंतर त्यांनासुद्धा वेळ देता येतो आणि संध्याकाळची कामंसुद्धा पटापट सगळी आवरले जातात. कारण संध्याकाळी परत घर झाडायचं असतं, कपडे वगैरे आवरून ठेवायचे असतात किंवा मग सगळ्या झाडांना पाणी घालायचं असतं, गॅलरी स्वच्छ धुवून घ्यायची असते, दिवे लावायचे असतात. तर ही सगळी कामं मग वेळेत व्हावी त्यासाठी मी आधीच सगळं नियोजन करते. जसं आता संध्याकाळी मला दिवे लावायचे आहेत तर मग मी 4:30-5 वाजता सगळ्या दिव्यांमध्ये तेल घालून ठेवते. मग संध्याकाळी मुलीकडून मी सगळे दिवे लावून घेते किंवा मग मी स्वतः बऱ्याच वेळेस लावते, पण शक्यतो मी मुलीकडूनच सगळे दिवे वगैरे लावून घेत असते किंवा बऱ्याच वेळा मी सुद्धा सगळे दिवे जे आहेत तर ते लावते. तर त्यामुळे मग तिलासुद्धा थोडी सवय होते आणि संध्याकाळी तर शुभं करोती किंवा सगळे मंत्र जप जे आहे तर ती पठण करते. तर त्यावेळेस तिला मी देवाजवळ बसवते. तेवढीच तिला हळूहळू का होईना ती सवय आता लागलेली आहे. संध्याकाळी ती दिवे वगैरे लावते आणि मंत्रस्तोत्राचे पठण जे आहे तर ते संध्याकाळच्या वेळेला स्वतःहून करून घेते. तर अशी थोडीफार कामं असतात तर ती मी आधीच करते. आता इथे माझी सकाळची भांडीसुद्धा झालेली होती. तर सकाळची भांडी होऊन तीसुद्धा लावून झालेली होती, पण नंतर मुलं स्कूलमधून आल्यानंतर त्यांचा टिफिन, परत घरातील काही भांडी रिकामी झाली होती. 2 डबे होते की ज्याच्यामधलं सामान संपलेलं होतं तर ते मी घासून ठेवले होते. तर ते परतचे भांडे होते आणि सगळे मग मी आता लावून घेतले. तर अशी दुपारच्या वेळेत मुलांचे कपडे वगैरे धुवायचे असतील किंवा मग कपड्यांच्या घड्या घालून ठेवायच्या असतील किंवा कपाट वगैरे आवरायचं असेल किंवा देवांचं काहीतरी सामान आवरायचं असेल तर ही सगळी कामं मी दुपारच्या वेळेत करते. म्हणजे त्यावेळेस मग मी निवांत वेळ मला असतो आणि सगळी कामं मग लवकर आवरली जातात. तर आता इथे 1-2 डबे रिकामे झाले होते, तर बरेच डबे मी परत तसेच ठेवून दिले, कारण आता सध्या किराणासुद्धा आणलेला नव्हता. आणि काय होतं, किराणा आणायच्या आधी 1-2 डबे रिकामे असलेले कधीही चांगले. म्हणजे किराणा आणल्या आपल्याला प्रत्येक डबे शोधावे लागत नाही आणि ते रिकामे करत बसावं लागत नाही. तर इथं एक तुरीच्या डाळीचा डब्बा रिकामा झाला होता, तर मी तुरीची डाळ आणलेली होती त्यामुळे मग ती त्या डब्यामध्ये काढून घेतली आणि बाकीचे 1-2 डबे तसेच रिकामे होते. तर आता किराणा भरल्यानंतर मग सगळं सामान त्याच्यामध्ये मी भरून घेणार आहे. तर डबे वगैरे सगळे व्यवस्थित ठेवून दिले आणि त्यानंतर मग इथे माठ मी भरायला घेतला. तर आता 2 ते 3 दिवस झाले थोडं आभाळ होतं आणि पाऊससुद्धा मधात आलेला होता, त्यामुळे मग मी माठ 2-3 दिवस भरलाच नाही. मग आज थोडंफार ऊन पडलं तर म्हटलं आता माठ वगैरे भरून घेते. तर 2-3 दिवस झाले माठ मी बाहेर गॅलरीमध्येच ठेवला होता आणि तो उन्हामध्ये खूप गरम झाला होता. तर मग मी त्याला एकदा थंड्या पाण्याने धुवून घेतलं आणि त्यानंतर परत एकदा आतमधून व्यवस्थित घासून घेतलं, कारण बाहेर जरी असला तरी धूळ वगैरे मधात जाऊन बसते. त्यामुळे मग माठ एकदा स्वच्छ धुवून घेतला आणि मग टाकीतलं जे पाणी होतं तर ते मी नेहमीप्रमाणे माठात टाकून घेतलं आणि त्यानंतर मग टाकी स्वच्छ धुवून घेतली, कारण आता टाकीसुद्धा मी 2-3 दिवसाआड ही धुवून घेत असते. तर आता सध्या माठ नव्हता म्हणून मग या टाकीमधलंच पाणी आम्ही पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी सुद्धा मी वापरत होते. तर टाकी स्वच्छ धुवून घेतली, आधी घासून घेतली, कारण मुलंसुद्धा टाकीमधलं पाणी पितात आणि मी स्वयंपाकालासुद्धा वापरते, त्यामुळं थोडाफार का होईना ती बाहेरून खराब होतेच, म्हणून मग ती आधी स्वच्छ घासून घेतली आणि नंतर धुवूनसुद्धा घेतली. तोपर्यंत मग मी
मी फिल्टर चालू केलं होतं, जेणेकरून मग टाकी वगैरे धुवून घेईपर्यंत आणि सगळं काही आवरून होईपर्यंत ती पूर्ण टँक तो भरून जाईल. तर टाकी मी इथं छान घासून घेतली आणि मग नंतर भरून घेणार होते. तर ही अशी सगळी कामं असतात की जी अगदी 5-5-10 मिनिटांची असतात. पण ही जर आपण दुपारच्या वेळेत किंवा मग जेव्हा केव्हा आपल्याला वेळ मिळतो तेव्हा जर आपण ही कामं केली तर मग आपला भरपूर वेळ वाचतो आणि मग नंतर संध्याकाळच्या वेळेला हिची कामंसुद्धा आपण आवरायला मोकळे असतो. कारण दिवा वगैरे लावायचा असतो, घर झाडून काढायचं असतं, संध्याकाळचं चहा वगैरे आपण करतो, तर त्यातसुद्धा आपला बराच वेळ जातो. त्यामुळे ही जी काही कामं आहे तर ती मग मी अशी दुपारच्या वेळेत करून घेते. तर इथे टाकी मी आता इथे भरण्यासाठी लावली होती आणि पूर्ण टाकी भरेपर्यंत म्हटलं थोडा वेळ आता बाकीचं काही आवरायचं असेल तर ते आवरून घेते. तर भांडी वगैरे सगळी लावून झाली. त्यानंतर आणखीन 1-2 भांडी पडली तर तीसुद्धा घासून घेतली. कारण आपण गॅस ओटा कितीही स्वच्छ ठेवला, कितीही भांडी सगळी आवरून ठेवली तरी थोडीफार भांडी तर पडतातच. तर अशी 1-2 भांडी जरी असली तरी मग मी ते घासून ठेवते. म्हणजे तेवढंच मग हिची कामंसुद्धा आपल्याला आवरायला वेळ मिळतो. तर छान असा गॅस ओटा परत पुसून घेतला आणि टाकी भरत होती तोपर्यंत मग मला आणखीन एक काम सुचलं तर ते मी करायला घेतलं. तर आधी बघा हे जे पोतं आहे तर असेच पोते जे आहे तर ते कॅनमध्ये जर पाणी भरलेलं असेल किंवा माठ बाहेर भरून ठेवलेला असेल तर तो तसाच न ठेवता जी छोटी छोटी पोती असतात तर ती त्यांना बांधून ठेवतात. नाहीतर मग प्लास्टिकची जर कॅन असेल तर त्याला ती शिवून तरी घेतात. आता जेव्हा लहान होते तर तेव्हा माझे आजोबासुद्धा असे प्लास्टिकच्या कॅनला किंवा मग मातीच्या छोट्या घागरीला किंवा माठाला अशी छोटी छोटी पोती जी आहे तर ती बांधून ठेवत होते. जेणेकरून मग माठातलं जे काही पाणी आहे किंवा त्या कॅनमध्ये भरलेलं जे काही पाणी आहे तर ते खूप वेळापर्यंत थंड राहतं. आता बऱ्यापैकी ठिकाणी फ्रीज आहे किंवा पेय आपल्याला जागोजागी मिळतात. पण आधी तसं नव्हतं. आधी कुठे जरी बाहेर जायचं म्हटलं की अशी एखादी कॅन किंवा अशी एखादी बॉटल सोबत ठेवावी लागत होती. तर बऱ्याच ठिकाणी अशी बॉटल जी आहे ती वापरली जात होती आणि त्या बॉटलला अशाच प्रकारे ही जी छोटी छोटी पोती आहे तर ती बांधून घेतल्या जायची. आणि फक्त बांधून नाही तर ती बरोबर त्याच आकारामध्ये जशी बॉटल असेल तर बॉटलच्या आकारामध्ये त्याला असं गुंडाळून घेत होते आणि मग त्याला छानपैकी शिवून घेत होते. तर तीसुद्धा मजा काहीतरी वेगळीच होती. तेव्हा भलेही फ्रीज नव्हता किंवा कुठल्याही प्रकारची काहीच साधने नव्हती तरी देखील त्यावेळी खूप छान आणि मस्त वाटायचं आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळत होता, जो की आता फ्रीजमध्ये ठेवलेल्या पाण्यातही मिळत नाही किंवा कुठल्याही AC कूलरमध्ये मिळत नाही. तर आधी असे काही कूलरसुद्धा नव्हते किंवा फ्रीजसुद्धा बऱ्याच ठिकाणी नव्हते. एखाद्या घरी फ्रीज राहत होता, सगळ्यांकडेच फ्रीज असेल असं होत नव्हतं. पण आता प्रत्येक घरोघरी फ्रीज आहे, AC आहे, कूलर आहे. त्यामुळे आता आठवणी मागे पडल्या. पण मी सध्या माठ भरते आणि मला माठाला लावायला असंच काहीतरी करायचं होतं. तर मग मला हे आठवलं म्हणून मग मी असं छान हे माझ्याकडं एक छोटं पोतं होतं तर मग मी त्याला कट केलं आणि खालचे जे 2 भाग होते ना तर ते आता तुम्हाला इथे दिसत असतील तर त्याला मी दोन्ही बाजूने शिवून घेणार आहे. म्हणजे फक्त त्याची वरची बाजू ओपन ठेवणार आहे जेणेकरून मग त्याचा एक पिशवीसारखा आकार तयार होईल. म्हणजे मग मी त्याच्यामध्ये काहीतरी सामान वगैरे भरून ठेवू शकेल. तर त्यासाठी मी काय केलं, आधी म्हटलं मशीनवर शिवून बघते शिवता येतं का. तर मशीनवरती शिवून बघितलं तर त्याच्यावरती व्यवस्थित टीप आली. आधी मला वाटलं होतं की मशीनवरती याच्यावर टीप व्यवस्थित येणार नाही, पण खूप छान याच्यावरती टीप मारल्या गेली आणि व्यवस्थित शिवल्या गेलं. तर दोन्हीही बाजूनी मी छानपैकी 2 टिपा मारून घेतल्या जेणेकरून मग निघणार नाही. आणि त्यानंतर दोन्हीही जे खालच्या साईडचे जे भाग होते तर ते दोन्हीही बाजूने शिवून घेतले आणि जी वरची बाजू होती तर ती ओपन ठेवली जेणेकरून मग त्याच्यामध्ये काहीतरी पालेभाज्या किंवा फळभाज्या ज्या आहे तर ते भरता येईल. तर माझ्या लहानपणीसुद्धा आमच्याकडे असंच जे काही लिंब वगैरे असतील किंवा अद्रक असेल किंवा कुठला भाजीपाला असेल तर तो असाच छोटे छोटे तुकडे करून त्याच्यामध्ये भरून तो माठाखाली किंवा मग एखाद्या जिथे कुठं आपण हंडे वगैरे भरतो किंवा पाण्याचा साठा असतो तर त्या ठिकाणी ठेवत होते. म्हणजे मग ते फार वेळ थंड राहत होतं. कारण उन्हाळ्यात तर सगळ्या भाज्या वाळून जातात किंवा बऱ्यापैकी भाज्या खराबसुद्धा होतात. तर मग त्यावेळी असं काहीतरी केलं जात होतं जेणेकरून मग भाज्या खूप जास्त दिवस भाज्या ज्या आहे तर त्या तशाच राहतात. तर त्यामुळे मलासुद्धा ते आठवलं
आणि माझ्याकडे हे एक पोतं होतं म्हणून मग मी हे कट केलं. तसंही या पोत्याचा जास्त वापर करतच नव्हते. याच्यामध्ये मी थोडंफार सामान आणलेलं होतं तर तेव्हापासून ते तसंच होतं, म्हणून म्हटलं आता या उन्हाळ्यात याचं असं काहीतरी नवीन करून बघूया. तर म्हणून मग मी याचे खालचे 2 भाग कट केले आणि नंतर बघा आता बाजूच्या साईडने छान अशा 2-2 टिपा मारून घेतल्या, जेणेकरून मग ते फाटणार नाही किंवा ती शिलाई उसवणार नाही. तर छानपैकी ते शिवून झालं आणि बघा छोट्याशा पोत्याच्या आकाराचा हे एक छोटी पिशवी म्हणू शकतो आपण याला किंवा पोतं ते तयार झालं. तर आता याच्यामध्ये आपण काही सामान ठेवू शकतो, जसं की एखादं धान्यसुद्धा भरून ठेवू शकतो. गहू असतील किंवा ज्वारी असेल किंवा उडीद असतील, मूग असतील, हे जर आपल्याकडे 1-2 किलोच्या प्रमाणात असेल तर ते आपण भरून ठेवू शकतो. तर मागच्या वर्षीसुद्धा मी असेच 1-2 पोती कट केली होती आणि एक डाळीला किंवा तांदळाला इतरही काही धान्य वगैरे आपल्याला त्याच्यात ठेवता येतात, तर त्यामुळे मी ते बनवले होते. तर तेव्हासुद्धा खूप छान झाले होते, पण साईज याच्यापेक्षा थोडी मोठी होती. तर आता हे थोड्या छोट्या साईजमध्ये झाले, तर हरकत नाही. पण आता हे जे मी तयार केले तर आता याच्यामध्ये मी धान्य वगैरे भरणार नव्हते, कारण आता ते आधीच माझ्याकडे 1-2 होते. तर हे मी आता भाजीपाला ठेवायला करणार आहे. म्हणजे बघा आता आपण जसपर्यंत भाजीपाला असेल किंवा ज्या काही फळभाज्या असतील तर ते सगळं मी सुती कापडामध्ये ठेवायचे. तर ते सुद्धा मी बऱ्याच व्हिडिओमधून तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि आत्तासुद्धा मी तसंच एका सुती कापडामध्ये सगळ्या भाज्या असतील, पालेभाज्या ज्या आहेत तर त्या मी ठेवते. पण आता म्हटलं असं या पोत्यामध्ये ठेवून बघते, कारण काय होईल, आता सुती कापड जो असतो तर तो थोडाफार पातळ असतोच. जेवढं हे पोतं जाड आहे तेवढं ते नक्कीच जाड नसतं. त्यामुळे मग त्याच्यामध्ये उन्हाळ्याच्या भाज्या ज्या आहेत त्या लवकर खराब होऊ शकतात किंवा वाळून जाऊ शकतात. पण पोत्यामध्ये तसं होणार नाही आणि पोतं थोडंफार हलकं मी ओलं करून ठेवणार आहे, म्हणजे जास्त वेळ ते थंड राहील. तर हे जे खालचे पोत्याचे 2 भाग होते तर त्याच्यामध्ये मी आता भाजीपाला ठेवणार आहे. तर एका याच्यामध्ये बघा मी आता इथे ठेवली आणि त्याच्यावरती कारले ठेवले, कारण बघा ह्या भाज्या सहज आपल्याला फ्रीजमधून काढायला सोप्या जातात आणि या पोत्यामधून सुद्धा मला काढायला त्या सोप्या जाणार आहे. कारण भेंडी खाली ठेवलेली आहे आणि कारले वरती आहे, त्यामुळे कारले निवडायला आपल्याला काही फार वेळ लागत नाही. पण जसं गवार असेल किंवा भेंडी असेल हे जर एकत्र ठेवलं तर ते आपल्याला निवडायला वेळ लागतो. पण कारले आणि भेंडी हे जर एकत्र ठेवले तर ते निवडायला वेळ लागणार नाही. त्यामुळे अशा भाज्या जर आपल्याला एकत्र ठेवायच्या असतील तर त्या अशा प्रकारे ठेवायच्या, म्हणजे त्या निवडायला आपल्याला वेळ लागणार नाही, अगदी लगेच त्या निवडल्या जातील. तर दुसऱ्या एका पोत्यामध्ये बघा मी इथे लिंब आणि अद्रक ठेवलं, कारण आता या दिवसाचं लिंबू आणि अद्रक हे दोन्हीही जे आहे तर ते खूप लवकर वाळतात आणि लिंबू जरी फ्रीजमध्ये ठेवलं तरी देखील ते लवकर वाळतं आणि कडक होतं. त्यामुळे मग त्याचा रससुद्धा निघत नाही आणि पिळायलासुद्धा त्रास होतो. म्हणून मग असं पोत्यामध्ये ठेवलं ना की ते खूप वेळ नरम राहील. तर याऐवजी बघा आपण डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकतो, पण तुम्हाला जर डब्यामध्ये ठेवायचं असेल तर स्टीलच्या ठेवायचं, प्लास्टिकच्या नाही. प्लास्टिकच्या डब्यामध्ये जर तुम्ही काही ठेवत असाल तर मग त्याच्या आधी ते सुती कपड्यामध्ये गुंडाळून ठेवा आणि नंतर मग ते प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा एखाद्या ट्रेमध्ये ठेवा. तर आता मी सुद्धा भाज्या बऱ्यापैकी प्लास्टिकच्या त्या ट्रेमध्येच ठेवते, पण आधी मी त्या सुती कापडामध्ये ठेवते आणि नंतर मग त्या ट्रेमध्ये ती भाजी जी आहे तर ती गुंडाळून छानपैकी ठेवून देते, जेणेकरून भाजीसुद्धा व्यवस्थित राहते आणि ते प्लास्टिकमध्ये सुद्धा ठेवल्या जात नाही. तर अशा प्रकारे मी ही 2 पोती छान अशी तयार करून घेतली होती आणि जो वरचा भाग होता तर त्याचीसुद्धा एक साईड कट करून घेतली. आता जसं की तुम्हाला सांगितलं माठाला ते बांधायचे आधी, तर तसंच मलासुद्धा बांधायचं होतं, म्हणून म्हटलं आता हा एवढा भाग रिकामा आहेच, तर ह्यानंतर मला जर माठाला बांधायचं नसेल तर परत मी याचे 2 छानपैकी दोन्ही साईडने शिवून 2 छान अशी छोटी छोटी पोती बनवू शकते. पण म्हटलं आता थोडे दिवस माठाला बांधते, कारण सध्या ऊन आता जास्त झालेलं आहे आणि थंडावा हवा, म्हणून मग म्हटलं आता याला बांधून घेते. त्यामुळे काय होईल, बराच वेळ माठातलं जे पाणी आहे ते थंड राहील आणि आपल्याला पिण्यासाठी कायम थंडगार पाणी मिळत राहील. तर यामुळे मग हे पोतं जे आहे तर ते मी या माठाला बांधून घेतलं. त्यासोबतच याच्यामध्ये आणखीन एक पदार्थ घातला जातो, तो म्हणजे वाळा, ज्याला आपण खस असं देखील म्हणतो. तर खसचं बघा शरबतसुद्धा असतं. त्यासोबतच अत्तर, साबण आणि सुगंधी तेल तयार करण्यासाठी सुद्धा हा वाळा जो आहे तो वापरला जातो, कारण याचा थंड गुणधर्म, यामुळे याचा उपयोग अशा पदार्थांमध्ये केला जातो.
त्याचप्रमाणे वाळा जो आहे तर तो पित्तनाशक आणि कफनाशक सुद्धा आहे. त्याचा उपयोग खोकला, उचकी, उलटी यांसारख्या विकारावर सुद्धा केला जातो. डोकेदुखीवर उपचार म्हणून वाळा जो आहे तर तो जाळून त्याची धुरी जी आहे तर ती घेतली जाते. असे बरेच उपयोग वाळ्याचे जे आहे तर ते केले जातात. तर याला खससुद्धा बरेच जण म्हणतात. खसचं बघा शरबतसुद्धा येतं. तर त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये आपण जे चिंचवणी करतो तर चिंचवणीमध्ये या खसचा म्हणजे या वाळ्याचा उपयोग केला जातो. तर ती चिंचवणी खायला अतिशय उत्तम लागते आणि नुसती जरी तुम्ही ती पिली तरी देखील खूप छान लागते. वाळ्यापासून बनवलेली चिंचवणी आपण तशी पिऊ शकतो आणि त्याच्यामध्ये कुरडईसुद्धा चुरून खाऊ शकतो. दोन्ही प्रकारे ती खायला खूप छान लागते. तर आता हा जो वाळा आहे तर हा मागच्या वर्षीपासून माझ्याकडे आहे. मी तो फ्रीजमध्येच ठेवला होता आणि आता त्याला आदल्या दिवशी बाहेर काढून ठेवलं होतं आणि छानपैकी झाकून ठेवलं. त्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि त्यानंतर आता ते माठात टाकलं. हे वाळा जे आहे तर ते पाण्यात टाकल्याने काय होते तर बघा, बऱ्याच वेळा आता आपण उन्हातून घरात येतो तर घरात आल्या आल्या आपण थंड पाणी पितो. आपण साधं पाणी न पिता हे वाळा घातलेलं पाणी जर पिलं तर आपल्याला ऊन कधीच लागत नाही. बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना ऊन लागतं, तर हे पाणी पिल्याने आपल्याला कधीच ऊन लागत नाही. त्यामुळे मी नेहमी उन्हाळ्यामध्ये असं वाळ्याचं पाणी जे आहे तर ते पित असते. मी हे अशा प्रकारे माठातच टाकून ठेवते जेणेकरून मग सगळ्यांना हे पाणी पिता येतं. अशी सगळी कामं मी दुपारच्या वेळेत आवरून घेते जेणेकरून मग संध्याकाळी मला छान असा वेळ मिळतो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.